शाश्वतम् अप्रमेय मनघम् निर्वाण शान्तिप्रदम् ब्रह्मा शम्भु फणीन्द्रसेव्यमनिशम् वेदान्त वेद्यं विभुम् रामाख्यं जगदीश्वरं सुरगुरुं माया मनुष्यं हरिं वन्देऽहं करुणाकरं रघुवरं भूपाल चूडामणिम् कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। श्री गुरु चरण सरोज रज निज मनु मुकुरु सुधारी वर्णौ रघुबर विमल जसो जो दायक फलचारी हो बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार मंगल मंगल भवन अमंगल हारी द्रवहु दशरथ अजिर बिहारी मंगल भवन अमंगल हारी द्रवहु दशरथ अजिर बिहारी जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीश तिहु लोक उजागर राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम। रघुकुल रीति सदा चली आई प्राण जाहि मधु वचन जाई राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम। ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा
दरबार अलंकापुरीचं रम्य दिव्य सिंहासन जवळून वाहणारी पवित्र पावन अशी इंद्रायणी माता 84 सिद्धांचा सिद्धभेटी मेळा असणारे पवित्र पावन रम्य अलंकापूरचं रम्य दिव्य सिंहासन समाधीतून निघणारा प्रत्येक दिव्य किरण साधकाच्या अंतकरणातील मलिनता दूर करणाऱ्या पवित्र पावन अशा ज्ञानोबरायांच्या समाधीला वंदन करून सेवेकरता घेतलेला अभंग वर्धापन दिन वैष्णव सेवा आश्रम निमित्त गोड वैष्णव कोण आहेत, वैष्णव कोणाला म्हणायचं, त्यांचा काय कर्म, त्यांचा काय धर्म, ते कसे वागतात याचा अनुषंग देणारा आहे. विठाला आज वैष्णव सेवा आश्रमाचा गुण अशा पद्धतीचा वर्धापन दिन आहे. बाकीचा ओहापोह मी काही न करता एक नवीन 4-2 दिवसापासून एक नवीन पद्धत एक सद्गुरु कृपेने स्वामीजींच्या कृपेने जे अंतकरणामध्ये तयार झालं ते सांगतो. अनुषंग द्यायला गेलं की अनुषंगामध्ये अनुषंग, अनुषंगामध्ये अनुषंग, लोट अभंगाला पुढं, लोट अभंगाला पुढं, जेवढं पुढं लोटल तेवढं पक्क नरकाचं तिकीट, त्याच्यापेक्षा अभंग आधी बाकीचं नंतर. विठाला अशा पद्धतीचा अभंग आहे. आणि या अभंगामध्ये महाराज वैष्णव कोणाला म्हणायचं, वैष्णव कोण आहेत याचं दिग्दर्शन करतायत. वैष्णवाला महाराज काय या अभंगामध्ये गातात त्याचं असणारं गोड दिग्दर्शन या अभंगामध्ये आहे. आणि आपल्या आश्रमाचं नावही वैष्णव सेवा आश्रम आहे. या अनुषंगाने आजचा हा अभंग आपल्या समोर सेवेकरता घेण्यात आलेला आहे. वैष्णव कोणाला म्हणायचं, वैष्णवाचे लक्षण काय याचा जर शास्त्रामध्ये विचार केला तर वैष्णव कोणाला म्हणायचं याच्यावर भरपूर ओहापोहा झालेला दिसेल. पण आपल्याला आपण वारकरी संप्रदायातले आहोत या न्यायाने वारकरी संप्रदाय कोणाला वैष्णव म्हणतो याला खूप महत्व आहे. विठाला म्हणून वैष्णव वारकरी संप्रदायाचाच वैष्णव का असाही प्रश्न तुमच्या समोर येईल. मी प्रस्तावना देत असताना कृपया तुम्हाला सांगतो, वारकरी संप्रदायाचा जो वैष्णव आहे तो या भारत भूमीवर म्हणा पृथ्वीवर सगळ्यात श्रेष्ठ वैष्णव मी म्हणायला हरकत नाही. कोणीही म्हणेल का इतर वैष्णव नाहीत का, म्हणजे इतर वैष्णव आहेत पण ते वैष्णव नाव लावतात आणि काय करतात, भगवान विष्णूचे दास म्हणून घेतात आणि काय करतात, इतर संप्रदायाचे, इतर संतांचे, इतर ग्रंथाचे, इतर दैवताची निंदा करतात. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये त्यांना वैष्णव म्हणून स्थान आहे की नाही हा प्रश्नचिन्ह आहे. विठाला वैष्णव कोणाला म्हणायचं, 3 देवता सांगतो तुम्हाला. 3 देवता आहे या जगामध्ये. या 3 देवतेशिवाय कोणाचं काही चालत नाही. एक हे देवता जी उत्पत्तीची देवता आहे. त्या उत्पत्तीच्या देवतेला काय म्हणतात तुम्हाला माहिती आहे, ज्याला ब्रह्मदेव म्हणतात. या ब्रह्मदेवाने काय केलं, उत्पत्ती केली आणि उत्पत्ती केल्यानंतर काय झालं, त्याची स्थितीचा विषय आला. स्थितीचा विषय होत असताना ते पाळायचं कोणी, म्हणून त्याच्यासाठी एक काम दिलं भगवान विष्णूकडे. त्याच्यानंतर तिसरं आहे संहार. मग तिसरी संहाराची देवता आहे. त्या संहाराच्या देवतेला आपण कोण म्हणतो, महादेव म्हणतो. म्हणून आपल्याला या जगामध्ये भगवान विष्णूचे आणि भगवान महादेवाचे उपासक जास्त दिसतात, ब्रह्मदेवाचे कमी दिसतात. का, ब्रह्मदेवाकडे तयार करायचं काम आहे. आता तयार झालं तर कशाला तयार करणार आला, याचा अर्थ काय, लोक ब्रह्मदेवालाच विचारिन तर आई बापाला कधी विचारायचे. विठाला ब्रह्मदेवाचं एकमात्र मंदिर आहे पूर्ण भारत भूमीवर, पुष्कर या ठिकाणी. आणि इतर भगवान विष्णूचे 4 धाम दिसतील, भगवान शंकराचे तुम्हाला विविध प्रकारचे धाम दिसतील. अर्थ काय झाला, भगवान विष्णूकडे काम आहे स्थितीचं आणि शेवटचं काम आहे संहाराचं. अर्थ काय, उत्पत्ती झालेली आहे आपल्यावाली, आपण जन्माला आलेलो आहे आणि ज्ञानोबरायचं सूत्र आहे काय,
हो उपजे ते नाशे नाशले पुनरपि दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जे जन्माला आलं त्याचा नाश होतो, नाश झालेलं परत काय होतं, तयार होतं. याचा अर्थ काय, आपण जन्माला आलेलो आहे, आपला नाश होणार आहे. आणि नाश आणि जन्म याच्या मधलाच एवढा काळ आहे, या काळाला फक्त एकच दैवत आहे, त्याचं नाव आहे भगवान विष्णू. विठाला भगवान विष्णू हे दैवत असं आहे की हे काय करतं, या सृष्टीचं पालन करतं. म्हणून अप्राप्तस्य प्राप्तव्यम आणि प्राप्तस्य परिपालनम असे दोन सूत्र गीता, श्रीमद भगवद्गीता देते. त्याला काय म्हणतात, योग आणि क्षेम. एक योग, आपल्याला एकाची गरज आहे योग, आणि दुसरा काय, त्याचा क्षेम. क्षेम योग कशाला म्हणायचं, जे प्राप्त नाही ते प्राप्त होणं याला म्हणायचं योग, आणि जे प्राप्त झालंय ना ते टिकून राहणं याला क्षेम म्हणायचं महाराज. मग आपल्याला प्राप्त काय झालं म्हणजे पहिली गोष्ट, बाकीचं बाहेरचं मंडपाच्या बाहेरचं आत आणण्याच्या अगोदर आपल्याला प्राप्त झालेला आहे हा देह. या देह झालाय प्राप्त. आता या प्राप्त देहाचं परिपालन कोणी करायचं, म्हणून भगवान विष्णू. विठाला पालनाची देवता आहे महाराज. तुम्हाला आवर्जून मी सांगेल काय की तो पालन कसं करतो महाराज. अरे अनाथा जीवाचा करीतो सांभाळ तुझ मोकलील ऐसे नाही. तो पालन कसा करतो माहितीये का, त्याच्या मनामध्ये आलं तर तो बापही होतो, त्याच्या मनामध्ये आई व्हायचं आलं तर तो आई होतो, त्याच्या मनामध्ये चुलता व्हायचं आलं तर चुलता होतो. आणि माझे जगद्गुरु तुकोबाराय सगळेच्या सगळे नाते त्या असणाऱ्या पांडुरंगाशी नात्याच्या प्रमाणामध्ये. आता नाही दुसरे कोणाशी लागतात, भगवान विष्णूशी लावतात. अर्थ काय, विठ्ठल माय, विठ्ठल आई आहे, विठ्ठल बाप आहे, विठ्ठल चुलता. याचा अर्थ काय, एखाद्याची आई गेलेली असेल ना त्याने सरळ सरळ नातं पंढरीशी जोडावं महाराज. आणि तुम्हाला मी हेही सांगतो, एखाद्याची आई जिवंत आहे तेव्हाही पंढरीशी नातं जोडून घ्या. एखाद्याचा बाप जिवंत आहे तेव्हाही पंढरीशी नातं जोडून घ्या. कारण युनिव्हर्सल मदर आणि युनिव्हर्सल फादर जर कोण असेल तर पंढरीचा पांडुरंग ध्यानात ठेवा. विठाला ही घरातली आई आहे ना, ही घरातली, तिला एक मर्यादा पडतात, तिला एक भेद करून लेकराचा सांभाळ करावा लागतो. घरातली आई शेजारच्या घरातल्या लेकराला बाळासारखं, स्वतःच्या लेकरासारखं सांभाळू शकत. आपुली आज कळवळ आणि का बाळावरी नाही, आणि का बाळावरी नाही, आणि का बाळावरी नाही. दुसऱ्याच्या बाळावर तेवढी माया येत नाही. गोड प्रमाण दिलं महाराजांनी. महाराजांचं वारकरी शिक्षण संस्थेत 4 वर्षाचं अध्ययन झाले. कीर्तन केसरी 30 गावचं भूषण आहे. विठाला आपली आई घरामधल्या लेकराला प्रेम देऊ शकते.
शकते, शेजारच्याला तेवढं लेकरासारखं सांभाळू शकत नाही. म्हणून कृपया घरातल्या आईवर प्रेम करा, कारण घरातली आई जोपर्यंत आहे तोपर्यंतच खरा प्रेमाचा झरा आहे दादा. एकदा घरातली आई गेली की त्याच्यानंतर प्रेमाचा जरा रडू रडू म्हणतील बाळा करतो तुझा सांभाळ, रडू रडू म्हणतील बाळा करतो तुझा सांभाळ. अशा मावल्या रडतात. मावल्यांना काय लागतं रडायला महाराज? रडतात रडतात करीन तुझा सांभाळ. आणि सगळ्याच्या समोर रडल्या, एकदा थोड्या कॅमेऱ्याच्या बाजूला गेल्या की सगळ्याच मावशा होऊन जातात, कोणीच आई राहत नाही दादा. विठाला आई आई असते, आई असते. म्हणून या जगामध्ये जे अक्षर सुरू झाले ना, या अक्षरामध्ये पहिलं अक्षर आईचा अ लिहावा लागला व्याकरणकाराला. व्याकरणकाराने ज्यावेळेस व्याकरण लिहिलं ना त्यावेळेस 4000 सूत्राची अष्टाध्यायी नावाचा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाची सुरुवात करत असताना, तो ग्रंथ तयार करत असताना शंकराच्या डमरूचा त्यांनी काय केला, आधार घेतला. आणि सांगतात काय, सनकादि सिद्धा एतद विमर्शे शिवसूत्र जालम ननाद ढक्काम नवपंचवारम, असं सांगतायत. काय त्यांनी काय केलं, नवपंच, 9 आणि 5, 9 5 झाले 14 वेळेस सनकाधिकांसाठी भगवान महादेवाने काय केलं, डमरू वाजवलं. आणि ते 14 वेळेस वाजलेलं डमरू आहे ना, त्याच्याहून असणारे आज या व्याकरणकारांनी सूत्र तयार केले. आणि सूत्र तयार करत असताना पाणिनी महाराजांनी ते सूत्र लघु सिद्धांत अष्टाध्यायीमध्ये ते सूत्र आले. आणि असं सांगतात, आई हुन रिल रिक ए ओम आई औच हाई वरट लन यम गण नम झबय घडधश जप गडदश खप छटत चटतव कपय शससर हल इति माहेश्वर सूत्रान्यनादी संज्ञार्थानी एषा म्हणत्या इत विठाला. त्याच्यामध्ये पहिला अ आला, अचे अनेक प्रकार पडतात, त्याच्यामध्ये ऱ्हस्व दीर्घ प्लुत त्याचे परत प्रकार पडत चालतात. मला सांगायचं काय, त्यांनी व्याकरणकाराने देत असताना पहिला दिला आकार, नंतर आईचा अचा जर आ धरला, अचे अनेक प्रकार, तर पहिली व्याकरणकाराने सुद्धा आई लिहिली. विठाला व्याकरणकार सुद्धा सांगतात पहिलं कोण आहे, आई आहे, आणि नंतर बाकीचं सगळं आहे. असं कोण आहे, असा कोण आहे, आई नंतर फक्त आईसारखा सांभाळ करणार आहे जगामध्ये कोण आहे? त्याच्यानंतर फक्त संताचं नाव निघतं, संताचं नाव निघतं. आमच्या स्वामीजींसारखे संत आज वैष्णव सेवा आश्रम एवढ्या उंचावर जाऊन पोहोचलेला. किती उंचावर? वैष्णव सेवा आश्रम आज गगनाला भरारी घेतोय. वैष्णव सेवा आश्रमाचे आदर आज गुजरात पर्यंत मोरारी बापूंचे असणारे जे सर्व राम भक्त आहेत ते नाव घेतात. इकडे देवगडचे बाबाजींचे आशीर्वाद येतात, इकडे स्वामीजींचे आशीर्वाद येतात. वैष्णव सेवा आश्रम गगनाला आज भरारी घेतो. का? मोठा झाला भाऊ, मोठा झाला सिमेंटच्या जंगलाने मोठा नाही झाला, मोठा झाला मोठाल्या गाड्या घेऊन मोठाला नाही झाला, मोठाला झाला चकाट कपडे घालून नाही झाला, मोठा झाला काहीतरी 1-2 लाख रुपयाचा मोबाईल घेऊन 4 चौघात दाखवतो त्यांनी नाही झाला, मोठा झाला ते काही मीडियाचा आधार घेतला त्याच्यावर फेसबुकला घडोघडी पोस्ट टाकू नाही झाला. वैष्णव सेवा आश्रम आज मी सांगतो मोठा झाला. त्याचं कारण आज वैष्णव सेवा आश्रमाच्या फांद्या जवळ 70 ते 75 गावामध्ये माझ्या स्वामीजीच्या कृपेने मोठा झाला. आणि वैष्णव सेवा आश्रमाचं विजन कधी हे राहिलंच नाही. काही तर लय मोठमोठाले ताजमहल बांधायचे, अजिबात असं लक्ष आमच्या मनातही कधी आलं नाही. ऊन खाऊन वाळायची वेळ झाली. आता ऊन खाऊन बॉम्बलाच्या बाजारात नेऊन बसते का काय अशी वेळ आली तेव्हा या भक्त लोकांनी ती गाडी घेतली. मी रुपये दिला नाही भाऊ. परत म्हणतात महाराजांची गाडी नाही, महाराजांचा फक्त एक आहे, राम भक्त. विठाला
आम्हाला त्याचं कधीच मोठेपण वाटलं नाही, कधी हारिक वाटलं नाही. वैष्णव सेवा आश्रमाची भरारी का? वैष्णव सेवा आश्रमाला वैष्णवाची व्याख्या अगोदर माहिती आहे, नंतर वैष्णव सेवा आश्रमाचं नाव करण्यात आलं. विषय थोडासा बाजूला ठेवतो, अभंगाकडे येऊया. वैष्णव त्याला म्हणायचं की कोणाला म्हणायचं? विषय चालू आहे आईचा. मग आईकडून आईसारखा सांभाळणारा जर या जगामध्ये कोण असतील तर ते संत आहे. मग संत आईसारखे सांभाळतात. संत एक अशी व्यक्ती की त्यांच्याकडे तुम्ही गेले ना, तुम्हाला आईची आठवण येत नाही. उदाहरणार्थ आळंदीला जर तुम्ही गेलात तर आळंदीला गेल्यानंतर कृपया लेकर पारखे होतात आई बापापासून. का? जर पारखे जर नाही झाले, लेकर जर पारखे जर नाही झाले ना, तर त्याला आळंदी पचलीच नाही गड्या. त्याला इंद्रायणीचं पाणी पचलंच नाही. त्याचा कोठा कसा होता अक्षा, त्याचा कच्चा कोठा होता. ऐकाने गेला आळंदीला, पण आळंदीचं पाणी पचलं नाही. मग आळंदीचं पाणी नाही पचलं ना, मग त्याच्यासाठी एक नर्स आणून जोडून द्यावा लागती आणि मग त्याचा प्रपंच पुढे चालवतो. विठाला काय एकमेकाकडे पाहून इशारे करता, सगळ्याचे सारखे झाले दादा. मला सांगायचं काय म्हणजे काय, एखाद्याने लग्न करणं पाप नाही, पण आळंदीला गेल्यानंतर आईचा विसर पडतो बघा कृपया. कारण आळंदीला गेल्यानंतर आईच्या तुलनेचे संत असतात बघ आळंदीमध्ये. मारुती बाबांचा चेहरा बघितला आज सकाळी उठल्या वाणी बाबांच्या फोनवर फोन आला. आळंदीहून वारकरी शिक्षण संस्थेचे आमचे सर्व आमच्या हनुमान, त्याला म्हणतात ना ध्वजस्तंभावरी वानरू, तो मूर्तिमंत शंकरू, सारथी शारंग धरू अर्जुनेशी. आता काय सांगावं, वारकरी शिक्षण संस्था आजही धर्मरथ चालू आहे. आजही धर्मरथ विजयी भव पूर्ण पृथ्वीवर साधक लोक देतो. त्याचं कारण वारकरी संप्रदायाचा झेंडा धरणार वानर आजही काय बलवान आहे आणि या सर्व वारकऱ्यांची ताकद वाढवते माझे मारुती बाबा. आळंदीला गेलं की आळंदीला संत भेटतात. फुले बाबा बघा, मारुती बाबा बघा, जयराम बाबा बघा, असे संत बघितले महाराज. आमच्या स्वामीजीकडे गेलं ना, आई फिकी पडून जाते भाऊ कृपया. मी एका आईच्या पोटातून अशी माया दिसते, एवढी दया दिसते की तिथं संतासमोर आई फिकी पडून जाते महाराज. एवढं प्रेम असतं. म्हणून ज्ञानोबराय कोणाची आई नाही, ज्ञानोबराय कोणाचे बाप नाही, तरी सुद्धा ज्ञानाबाईला अनाथाची काय म्हटलं गेलं? आई ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. एका जनार्दनी पाय बंदितासे, एका जनार्दनी पाय बंदितासे, न पायाची कुळाचा विचार, न पायाची कुळाचा विचार. एका जनार्दनी पाय पैठण निवासी नाथ बाबा बोलतायत अनाथाची माय. अनाथ एखादा सनाथ असला तरी त्याने तिथं जाऊन म्हणावं, माऊली मी अनाथ आहे, माझा सांभाळ करा, असं म्हटलं की झालेच माऊली आई त्याच्यावाली. विठाला माऊली अनाथाची माय म्हटलं गेलं महाराज. पंढरीला आळंदीला जा, माऊली हे संत आहेत आणि हे संत मायबाप आहेत बघा. आणि हे मायबाप काय करतात? जीवाचा सांभाळ करतात बघ. आज साधक मंडळी इथं सोबत आहे.
काय कोणाचं काय सांगावं माझ्या जीवनातला एक प्रसंग मी सांगून देतो तुम्हाला. वाणी महाराजांची भेट माझी इथून गेल्यानंतर, आळंदीला गेल्यानंतर 1-1.5 वर्षानंतर वाणी महाराजांची भेट झाली. त्याच्या अगोदर एकटा आपलं रामायण घ्यायचं, डोंगरात जायचं, घोकत बसायचं. रामायण घ्यायचं, डोंगरात जायचं, घोकत बसायचं. 14-15 वर्ष त्याच्यातच गेली. आणि तिथं माऊलीच्या मंदिरात समाधीला डोकं लावायचं, ते पाठ नाही व्हायचं. सुंदर ते ध्यान अभंग पाठ करायला मला 6 दिवस लागले भाऊ. का? कारण त्याच्या अगोदर याचे काही संस्कार नव्हते. टाळ येत नव्हता, काही येत नव्हता. एकदम शून्य जीवन होतं, शून्य. आणि हे जीवन तालात आलं तर नंतर वाणी महाराज तालावाली माणसं होते. लहानपणापासून पैठणला राहिलं, पैठणचं पाणी नाथाच्या दरबारात. आणि माझ्या जीवनात जेवढा ताल दिसतो ना, हे वाणी महाराजाची कृपा आहे बघा. विठाला त्यांच्या जीवनात जेवढा चौपाय रामायण दिसत तेवढा आमच्यावर, आणि आमच्या जीवनात जेवढा ताल दिसत. आणि आजही आमचा ताल थोडासा जर थोडा तुसूत भरमाग पुढे व्हायला लागला की वाणी महाराजांनी दाखिला टाळा आम्हाला. विठाला आळंदीमध्ये होतो, अनुभव सांगतो जीवनातला. पटलं तर बघा, मी माझी महती नाही सांगत. रक्षाबंधनचा दिवस होता. आमचं 3 भावाचं कुटुंब नाशिकला, आणि आमची आई भावनिक आहे. रक्षाबंधनच्या दिवशी आईने खूप नवस केले. मी झाल्यानंतर आईने खूप नवस केले, एक मुलगी व्हावा घरामध्ये, एक मुलगी व्हावा. मुलगी नाही झाली. पण 3 भाऊ आम्ही मोठे झालो की आईने शेजारी जाऊ, मावशी तुमच्या ताईला पाठवून द्या बरं का आमच्या लेकराला राखी बांधाय. असा ते भावनेचं का सकाळी सकाळी रडू यायचं. लहान होतं तेव्हापासून, का आपल्याला बहीण नाही, आपल्याला बहीण नाही, आपल्याला बहीण नाही. बा आळंदीत गेलो आणि BSc शिक्षण झालेलं होतं. माऊलीच्या समाधीचं दर्शन घेतलं. रक्षाबंधनचा दिवस होता. कोणी राखीच बांधली नाही. भाऊ काय करायचं आता? अनाथ झालो आणि सनातही झालो. एका बाजूने रक्ताच्या नात्याच्या बाबतीत अनाथ, आणि एका बाजूने परमार्थाच्या नात्यात सनाथ. माऊलीच्या दारात पिंपळाच्या पारावर बसलो बघा. माऊलीचं दर्शन घेतलं, समाधीचं. फक्त मनात आलं, आई जर असती ना, बहिणीचं काहीतरी योजना केली असती ना, आज हाताला राखी असती. मग 4 ते 5 वर्षाची पोरगी पळत आली. हो दादा, का ग बाई तुम्हाला राखी बांधू का? त्या दिवशी हे लक्षात आलं, मी ज्याच्या दारात आहे ना, खरोखर आई येते. निभवील मला. शिकलेलो होतो BSc, ती मला शेवटपर्यंत, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मला कणाला लावेल एवढा विश्वास आला. लई दिवस नव्हते झाले, 15-20 दिवस झाले का, लई काळ नव्हता झालेला. पण त्या दिवशी जो त्या पोरीना पळत येऊन माझ्या हातावर राखी बांधली ना, आज मला असं वाटतं माझी सीतामाई त्या दिवशी माऊलीने पाठवून दिली. आज त्या सीतामाईची मी पूजा करतो. माझी पूजा आहे सीतामाई. कृपया 9,500 पर्यंत आकडा आहे, एवढ्या माझ्याकडे आज सीतामाई आहे. माझी पूजा आहे सीतामाई, आणि सीतामाईची पूजा आहे हनुमान. म्हणून मी माझ्या पोरीला महाराष्ट्रातल्या हनुमान चालीसा शिकवतो. त्यांना तेव्हा विठाला आई बाप एखाद्याचा जर मुलगा आळंदीला आहे, काळजीच करू नका, काळजी करू नका. महाराज आपण हाडामासाचे रक्ताचे, पण ते असे आई आहेत, ते असे बाप आहेत, ते हाडामासाच्या रक्ताच्या देह चंदनाचे करणारे, सोन्याचा देह, सोन्याचा सुगंध जीवनाला आणणारे जर कोणी असतील तर माऊलीच्या समाधीतून निघणारे ते दिव्य किरण आहे. म्हणून मी कीर्तनाला अगोदर त्यांचं स्मरण करतो. विठाला सांगायचं काय, एक घरातली आई, त्यानंतर दुसरी आई आहे, तिला आळंदीची माय म्हटलं गेलं. महाराज साधकाचा माय बाप दरुशने अरे ताप. या जर अभंगाला जर चाल ऐकायची असते ना, आमच्या बोधे बाबांची चाल ऐकली ना, लोकांना जे असे भावनिक लोक आहेत त्यांना भाव समाधी लागायची. मी स्वतः पाहिले बोधे बाबांना गायता. विठाला एक आई घरातली, एक आई आळंदीची संत माता आहे बघा. आणि हे संत
पर्यंत माता सांभाळतात आणि त्याच्यानंतर तिसरा सांभाळ करणारा जर कोण असेल तर त्याचं नाव आहे भगवान. भगवान आपला सांभाळ करतो आणि तो कसा करतो? माग बी पुढं उभा राहतो, पुढं बी उभा राहतो आणि सांभाळ करतो. नाहीतर पुढे उभे राहतील का? कारण त्यांच्या शरीराची उपाधी एकदेशीय आहे. परमात्मा मागही उभा राहतो आणि परमात्मा पुढेही उभा राहतो. त्याचं कारण त्याची उपाधी व्यापक आहे, तो सगळीकडे आहे, मागेही आहे, पुढेही आहे. अरे देश काल दिशी विदिशी हूँ माही, कहेऊ सो कहा जहा प्रभू नाही. असा देश सांगा, असा काळ सांगा, अशी दिशा सांगा, अशी विदिशा सांगा आणि सांगा ज्या ठिकाणी परमात्मा नाही. मग परंतु जो त्या दिवशी अभंग घेतला त्याच्यामध्ये तो ऐसा कर घर आवे राम, त्याचं शेवटचं चरण आहे काय? तुका प्रभू देश विदेश भरिया खाली नाही लेश. विठाला विठा देवाचा माणूस तर रानात गेला का? शिवापुरता रानातल्या ट्रकीला बाहेर काढा पुरता 2 किलो नारळ किंवा 2 किलो जिलेबी खाणारा देव नको. कृपया देव ही संकल्पना अशी पाहिजे. देव हा शब्द दिव प्रकाशने धातूपासून तयार झालेला आहे. दिव प्रकाशने म्हणजे जो आपल्या जीवनामध्ये प्रकाश करतो, अंधाराकडून उजेडाकडे नेतो, त्याला देव म्हणतात महाराज. उजेडाकडून अंधाराकडे नेणाराला कृपया देव म्हटली नाही. भारताची संस्कृती ध्यानात ठेवा. प्रकाशने धातू याच्यामध्ये प्रकाशने म्हणजे तुमच्या जीवनामध्ये जो प्रकाश पडतो, आत्मस्वरूपाकडे घेऊन जातो, त्याला देव म्हणतात. जो कुठेही उभा राहतो, कोणत्याही स्थितीत उभा राहतो, कोणत्याही परिस्थितीत उभा राहतो आणि आपलं रक्षण करतो, त्याला देव म्हणतात. ती बिरबल्ली ना शेवटची, तिथे एक वाचक बसलाय आमच्या बरापूरचं हृदय, आमच्या अशोकराव. वाचलं, जन्मभर ग्रंथ वाचले महाराज, जन्मभर ग्रंथ वाचले त्या व्यक्तीने. कोळगे गुरुजींचे शिष्य आहेत, जन्मभर ग्रंथ वाचले. त्यांना विचारा देव कसा मागं पुढं उभा राहतो. मरणात जाऊन अरे मरणाच्या स्वर्गाचं तोंड पाहून आलेली व्यक्ती फक्त वापस जर आलेली असेल तर फक्त ग्रंथाने आणि देवाच्या सेवेने वापस आणले महाराज. मी जर आता इशारे करायला लागलो तर 15-16 उदाहरणं सांगेल. मला सांगायचं काय? रक्षक आहे तो रक्षक. रक्षक म्हणजे काय? अप्राप्तस्य प्राप्तव्यम. जे अप्राप्त आहे ते कोणतं? या देह प्राप्त झाला आणि प्राप्तस्य परिपालनम, या देहाचं परिपालन करून मोक्षापर्यंत नेणारा जर कोण असेल तर त्याला भगवान म्हणतात. आणि हा जो भवसागर आहे, अपार संसार समुद्र मध्ये समज्जतो मे शरणम किमस्ती गुरो कृपालो कृपया वदेत, असा प्रश्न आहे प्रश्नोत्तरीमध्ये. गुरुजी सांगा म्हणे, अपार संसार सागरामध्ये मी बुडून चाललोय. एका शब्दात उत्तर सांगा. काय? की मी काय करावं म्हणजे माझा उद्धार होईल. त्याने फक्त एकच सांगितलं गुरुजींनी, शंकराचार्याने म्हणे, बाबा विश्वेश पादांबुज दीर्घ नौका, तुला जर तरायचं असेल तर भगवान विश्वनाथ परमात्म्याचे पाय ही नाव आहे, त्याचा पाय धर, तो तारेल. विठाला भवसागर करताना कशाला चिंता करता? पहिलं दाता उभा आहे महाराज. भवसागर तरता, भवसागर तरता, भवसागर तरता, भवसागर तरता.
त्याचे पायी घाला मिठी त्याचे पायी घाला मिठी त्याचे पायी घाला मिठी ज्याचे पायी घाला मिठी ज्याचे पायी घाला मिठी ज्याचे पायी घाला मिठी ज्याचे पायी घाला मिठी भव सागर तरता कार्य करी तसा चिंता पहिला उभा दाता कटी कर ठेवनिया तुला जर तरायचं असेल तर तू एक काम कर बाबा, भवसागर जर तरायचा असेल तर तुला देवाचे पावलं सोडून दुसरा आधार नाही. मग देवाचे पाऊलच का? कारण देवाचंच ब्रीद आहे. काय? देवाचं ब्रीद आहे. तोच बोललेला आहे, त्याने वचन दिलेलं आहे, त्याने आई म्हणून वचन दिलेले आहे. अर्जुना म्हणे काय देवा? म्हणे भाऊ, तेषाम अहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी. अहम तेषाम मृत्यू संसार सागरात समुद्धरता भवामी. अरे अर्जुना, मी त्यांचा उद्धार करणारा होतो. कोणाचा? म्हणे मयी आवेशित चेतसाम. ज्याने मला त्याचं चित्त दिलं ना, त्या लोकांना तारणारा तारक नाव होतो म्हणे मी. होई बघा, किंबहुना धनुर्धरा जो मातेची ये उदरा, तो मातेचा सोयरा के तुला पार. देवी मी तया जैसा अससी तैसिया, कळी काळ लोकोनिया घेतला पट्टा. इथं आई बोलतोय भगवान बघा, जाणकार मंडळी म्हणून सांगतो. देव म्हणतो, अरे अर्जुना, किंबहुना बहुनाम किम, जास्त काय सांगावं? धनुर्धरा, हे धनुर्धारी अर्जुना, जो मातेची ये उदरा, जो आईच्या पोटात येतो ना, राक्षस जरी जन्माला आला तरी आईला प्रेम असतं महाराज. जन्मभर डोळ्याला बांधलेली काळी पट्टी राक्षसाची माता होती, कौरवाची. जन्मभर काळी डोळ्याला पट्टी बांधलेली, पण तरी सुद्धा ती पट्टी जर खोलून तिनं देव पाहिला असता तर मुक्त झाली असती, पारलौकिक तिचा चांगला झाला असता. तरी सुद्धा आई त्याला म्हणतात अर्जुना, जिनं त्या गांधारीने डोळ्याची पट्टी काढली ना, देव नाही पाहिला, स्वतःचं हित नाही करून घेतलं, पण बाळाचं शरीर वज्राचं केलं, याला आई म्हणतात. विठाला भगवान म्हणतो, तेशाम कोणाला समुद्धरता रे, कोणाचा उद्धार करतो? म्हणे त्यांचा ज्यांनी मला चित्त दिलेलं आहे. आणि तया अहम वाचा चित्त देवोनिया शरण रिग महोदधिका गांग रिगाले जैसे. म्हणे ज्यांनी काय केलंय, ज्यांनी मीपणा मला दिलेला आहे, त्यांनी वाचा, त्याची वाचा माझ्यासाठी गात राहते, त्याचं चित्त अंतःकरण त्याने मला दिलेलं आहे. अशा लोकांची मी आई होतो. हे देवाचं वचन आहे या श्लोकामध्ये, श्रीमद भगवद्गीतेमध्ये. आणि अर्जुना, असे जे लोक आहे ना, ज्याने सगळे नाते माझ्याशी जोडले आणि सगळं प्रेम माझ्याशी जोडलं, सर्वस्व त्याचं फक्त त्याला एकच दिसतो, माझा भगवान, माझा देव तो वैष्णव आहे, ज्याची माया माझ्यावर आहे. अभंगाचं पहिलं
वैष्णव म्हणतो कोण? ज्याची सगळीच्या सगळी माया देवावर. जे काही झालं, यत करोश्री यदश्नाशी यज्जुहोसी ददास, जे काही करतो तू, जे जे काही करशी अथवा भोग अन भोगीसी, ते निवांत चर्पिसी माझ्या ठाई. मला या ओव्या बोलत असताना स्वाभिमान वाटतो आमच्या खोशेताई समोर बसल्या. बघा आज 108 ज्ञानेश्वरीचे पारायण केले, 108. आणि आज आळंदीला माऊलीच्या समाधी जवळ जाऊन अभिषेक करून मारुती बाबांच्या चरणावर 108 पारायणाची कुसुमांजली वाहून ताई तिथून आल्याने येताना लक्षात आलं घरी नाही जायचं, घरी नाही जायचं. त्या वैष्णव सेवा आश्रमाने आपल्याला हा उपक्रम करण्यासाठी प्रवृत्त केलं. अगोदर त्यांच्याकडे जायचं आणि आज त्यांना हे माहितही नाही वर्धापन दिन वगैरे. आणि आळंदीच्या समाधीचं तीर्थ घेऊन त्या थेट तिथून आळंदीहून इथं आल्या, बाबांच्या हातातला प्रसाद दिला. ही माऊलीची कृपा नाही तर काय आहे बाई. वैष्णव सेवा आश्रमाला आळंदीचं तीर्थ, वैष्णव सेवा आश्रमाचं एक फुल आज माऊलीच्या समाधीवर 108 पारायणाचा संकल्प जर देत असेल तर मी आवर्जून, मला स्वाभिमान आहे त्या गोष्टीचा. वैष्णव सेवा आश्रम मोठा होत आहे, वैष्णव सेवा आश्रम मोठा होत आहे. कृपया आकाशाला गवस निघालत आहे, पण वैष्णव सेवा आश्रमाचं मोठेपण दगडा इटा मातीत नाही. वैष्णव सेवा आश्रमाचं मोठेपण ह्या वैष्णवात आहे. बघा हे सगळे जे आलेत ना, हे वैष्णव सगळेच येऊ शकले असं नाही. काही काहीच्या माग जागरण गोंधळ होते तरी येऊन शाल टाकून गेले, शाल टाकून बाबाच्या डोक्यात आणि आपण जागरण जा बाबा, पण येऊन गेले फेसबुकवर कशावर कोणीतरी काहीतरी, आणि सगळेच येऊ शकतील असं नाही. पण मी आवर्जून सांगतो, अरे तू क्या प्रभू देश विदेश, देश विदेशात माझ्या मुली, माझे मुलं हनुमान चालिसा करतात. ते जे टावर आहे ना, ते माग विमान आदळले होते अमेरिकेत, ते जे टावर आहे ना आता नीट झालं, त्याच्यामध्ये आमचे या पांढरीच्या पुलावरचे 4 ते 5 साधक तिथं बसून हनुमान चालिसा करतात. आज वैष्णव सेवा आश्रम कुठं नाही. तहसीलदार आहेत लेकर आमच्यावाले, आमचे डॉक्टर आहेत मोठमोठाले. ते पोरील डॉक्टर आज ते आली मला म्हणजे बाबा मी डॉक्टर झाले. म्हणलं बरं झालं बा, आमचं म्हातारपण सोपं झालं गड्या. माझी एक पॉलिसी आहे, पुढे चालू मस्त त्याच्यावर आपण हे टाकू, काही मला काही तुला विठाला. स्वाभिमान वाटतो महाराज. वैष्णव बघितल्यानंतर स्वाभिमान हे दाता माणसं बसले तर बाबा काय लागेल तेवढा हनुमान चालिसा देतो. तुम्ही देत राहा मी देत राहतो, तुम्ही देत राहा मी देत राहतो. अरे तुम्ही पाणी उपसता कशातून? तुम्ही अहो देवा, अहो बाबा तुम्ही जे करतायत ना, देव आमच्या विहिरीत इतकं पाणी देऊ राहिलं की उपसता उपसाना. विठाला अनेक लोक जाते झाले, अनेक लोक जाते झाले. वैष्णव सेवा आश्रमाचा फक्त एकच संबंध त्या लोकांशी काय, जर वैष्णव जर आम्ही आहोत तर आमचा आईबाप जर पांडुरंग आहे ना, तर वैष्णव सेवा आश्रमाला 1 रुपयाचं जो दान करतो तो माझ्या पांडुरंगाचं रूप काय माणसाच्या रूपात आलंय आणि आमच्या आश्रमाला दान देतो, असा वैष्णव सेवा आश्रमाचा अर्थ आहे महाराज. प्रलोभन येतात ना बाबा. त्या दिवशी चालतं तिकडून बाबा 10 कोटी रुपयाची प्रॉपर्टी तुम्ही बघता, हा म्हणा राम मंदिर आहे, मारुतीचं मंदिर आहे. ए भाऊ, हा म्हणायची गरज नाही. 15-16 वर्ष आलो तेव्हा काळे केस होते, आता पांढरे फुटले. पण 16 वर्षात अरे स्वतःच्या लेकरासारखे जपणारे मायबाप भेटले, जागेचे मालक स्वतःच्या लेकरासारखे जपणारे 4-6 गावं भेटले. आता 4-6 गावं नाही, स्वतःच्या लेकराच्या पुढे जपणारे 70 गावं भेटलेत. काय कमी म्हणून जायचं कुठं दादा? जायचं असेल तर इथून फक्त एकच अण्णाला सांगत असतो, लई जोरात जर गाडी पळली ना, अण्णा रंभेच्या हाताचा चहा पाहिजे तो स्वर्गाला घेऊन. वैष्णव त्याला म्हणायचं ज्याची सगळीच्या सगळी माया, जननी जनक बंधू सुत तारा, तनु धनु भवन सुहृद परिवारा, सबके ममता ताग बटोरी, मम पद मन ही बांधी बर डोरी, अस सज्जन मम उर बस कैसे, लोभी हृदय बसई धनु दैसे. प्रभू रामचंद्र म्हणतात, ए बिभीषणा, ज्यांनी जननी जनक बंधू सुत दारा म्हणजे बायको, हे सगळे नाते एकत्र बांधले आणि त्या नात्याची अशी एक मस्त सगळे धागे एकत्र केले, त्याची दोरी केली आणि दोरी माझ्या पायाला बांधली आणि म्हणतो धरला रे धरला. काय धरला? अरे पंढरीचा चोर धरला म्हणतोय. धरिला
धरिला पैठणीचा दोर धरिला धरिला पैठणीचा दोर धैया धरिला पैठणीचा दोर गळा बांधोनिया दोर गळा बांधोनिया दोर गळा बांधोनिया दोर धरिला पैठणीचा दोर गळा बांधोनिया धरिला पैठणीचा दोर गळा बांधोनिया दोर धरिला धरिला पैठणीचा दोर धरिला 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 पैठणीचा दोर हो धरिला 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 पैठणीचा दोर पैठणीचा दोर पैठणीचा दोर माझ्या गावोगावून आलेल्या हनुमान चालिसा मंडळातील सगळ्या राम भक्त मंडळाला सूचना आहे. हा आवाज ध्यानात ठेवा, हा आवाज ध्यानात ठेवा. हे आमच्या नगर जिल्ह्यातले असणारे अरुबाबा आहेत उद्याचे. विठाला यांची ना आमची भेट नव्हती, पण मध्ये ही लिंबोडीवाले आले. त्या लिंबोडीवाल्यांची भेट झाली आणि लिंबोडीवाल्यांनी यांची आमची गाठ घालून दिली. यांची आमची गाठ झाली का आम्ही गाणं बंद करतो. आम्हाला वाटतंय कीर्तन भर यांचं गाणं ऐकावं आणि त्यांना वाटतंय आमचं चिंतन ऐकावं. याच्यामध्ये कीर्तन आनंदाने होतं. मंडळी हनुमानच्या गावचे म्हणलं ते म्हणे बाबा तुमचा बड्डे. म्हणलं मा बड्डे राहिलाच नाही. काही लोकांनी आज केलं तर सोमेश्वर महाराज गवळी यांचा बड्डे. आता गवळी मेला बाबा 3 जानेवारीला. गवळीचं काही राहिलं नाही. सोमेश्वर राहिला नाही, गवळी नाही राहिला. फक्त स्वामीजीने एक सांगितलं होतं, या लोकांमध्ये मला राम दिसणारे, या लोकांमध्ये मला राम दिसला. मी जर रामाचा खरा भक्त आहे तर राम माझी माता, राम माझा पिता, राम माझा चुलता, सगळे राम. तर हे सगळे लोक माझा राम आहे. फक्त हनुमान उरला तर या लोकांपुरता उरला, बाकीचं काही नाही राहिलं भाऊ. जर जयंती साजरी करायची असती ना, फक्त हनुमान चालीसा करा बस. आमचा बड्डे रोजच साजरा झाला. मला सांगायचं काय रे बड्डे बिटेन काय नसतं, काय नसतं. उलट बड्डे म्हणजे आठवण करून दिली. बाबा आता तुमचं मड उठायला इतके वर्ष राहिले बरं का. बड्डेचा अर्थ असा होतो महाराज. अरे बड्डे सकाळीच उठलं ती पोरगी गुल्लक घेऊन आली. ते गुल्लक माहिती आहे तुम्हाला? गुल्लक कळतं? गुल्लक म्हणजे ते लहान 1-1 रुपया टाकते ते पोरं. ती पोरगी माझ्याकडेच यायची. बाबा मी गुल्लक आणलं. पोरीचं नाव नाही सांगत. पोरगी एवढी ती सीताबाई माझ्याकडे यायची रोज सकाळी. बाबा मी गुल्लक घेतलंय बाजारातून मंगळवारच्या आणि मला पैसे द्या. पैसे कशाला? तुमची गाडी जरा बारीक आहे ना, तर मोठी गाडी करायसाठी मी पैसे साशी दे. त्या पोरीला पैसे टाक गुल्लक बरीला. आणि आज सकाळी बड्डेला घेऊन आली. बाबा आबा गुल्लक त्याच्यात असतील नाही ते 50-100 रुपये आणि गाडी घ्या. म्हटलं बरं आहे बाबा, 50-100 गाडी येत असती का? मला सांगायचं का, ते पैशाचा व्यवहार बाजूला ठेवा, उदाहरण बाजूला ठेवा, पण या लेकरापासून म्हाताऱ्या माणसापर्यंतची भावना बघा. वैष्णव सेवा आश्रमाला कोणाच्या एखाद्याच्या शेतात आंबा निघाला ना, आंबा पिकला तर पांडुरंगाला म्हणू. आता बाबाला जीव घालू. पहिलं कोणी पाहुणे येणार बाबाला बोलवा बरं का. बा हे जे प्रेम आहे ना महाराज, हीच माया आहे बघा देवावरची.
हे देवाचं प्रेम आपला सर्व परिवार गेली कित्येक काळ जवळजवळ 15-16 वर्षाचा काळ झाला. मला वर्ष नाही ध्यानात राहत. ज्याच्या वर्ष ध्यानात राहतात ना तो कैदी असतो ध्यानात ठेवा कृपया. वाणी महाराज सांगतील तुम्हाला वर्ष, पण मला वर्ष नाही सांगते कितवा वर्ष त्यांना कैदी नाही म्हणत की अरे अरे ऐक रे. अरे बाबा तालवरले म्हणून सांगतो दादा. तुम्ही एक काम करा, लई जर तापलेले असले तर महाराजाच्या खोलीत बसा. इथं 3 खोल्या आहेत आश्रमात सध्या. एक लईच तापलेला असला तर महाराजाच्या खोलीत, आणि एक लई शांत असला त्याला माझ्या खोलीत पाठवतात, आणि एक जर लईच मधला असला त्याला लई ताप नको लई शांती बी नको तर त्याला मधल्या खोली पोराच्या खोल्या. त्याच्यामध्ये पोरं घडीत गाळ घडीत गरम, त्याच्यामुळे आमचे पोरं आजारी पडत नाही. त्याला दोन्हीची सवय लागली. अण्णा शिवांना सांगा बरं गार खोली कोणाची असं सांगा बरं आपली. तर विचारलं तुम्हाला एक जरी म्हणला ना महाराज गार खोली हनुमान बाबाची असं तर मग काय राहिलं महाराज, एकही म्हणणार नाही गार खोली हनुमान बाबाची. कुठं गार खोली चाललात काय. शीतोष्ण सुख दुःखेशु आमचे लेकर असे आहेत बाबा. शीतोष्ण बाबा तापले बाबा आणि बाबाचं प्रेम भेटलं तरी लेकराला वागण्याची पद्धत कळते महाराज. वैष्णव सेवास एकही पोरगा फेल नाही आणि एकही पोरगी फेल नाही आजपर्यंत. इथं जे शिकलेत ना आज सध्या लेकर आले महाराज अशी गोड रुद्राष्टक म्हटलं लहान लहान पोरी नवानी महाराज शिकवतो. तिथे रुद्राष्टक गीताची संहिता देतात. अरे वैष्णव तो जया अवघी देवावरी माया म्हणे. देवावर माया मग बाकीच्याच काय केलं म्हणे गवताच्या काडीसारखं मोजलं अभंगाचं दुसरं नाही अनेक प्रमाण नाही अनेक प्रमाण प्रमाण नाही अनेक प्रमाण नाही अनेक प्रमाण म्हणे. मग बाकीच्या संसारिक वस्तूचं काय म्हणे तृण समान. मग धन जन आणि तन या 3 बाबतीत तृण हा विषय लागला. मग तृण शब्द तृण सगळीकडे फिरायचं. तृण अंडरलाईन करायचं. त्याच्यावर एक बार धनवर दुसरा तनवर आणि तिसरा जलवर. जनाच्या बाबतीत म्हणे गवताच्या काडीसर काही मानत नाही तो नातेवाईक काय नाही काय नाही काय नाही. गवताची काडी गवताच्या काडीसारखा म्हणतोय. याचा अर्थ काय. अरे गवताची काडी कशी असते तुच्छ असते आणि तुच्छ असते तुच्छतेचं प्रतीक आहे गवताची काडी. आणि गवताची काडी जशी तुच्छ आहे तसं तो बाकीच्या गोष्टीला मानतो महाराज. का कारण त्याला माहित असतं या जगामध्ये श्रेष्ठ काय. त्या जन धन त्याला काय म्हणतात या लोकांना या लोकाचाराला या मोठेपणाला या संपत्तीच्या अहंकाराला तोच त्यागू शकतो ज्याला खऱ्याचा पत्ता माहित असतो. कृपया ध्यानात ठेवा. कोणी नाही म्हणू शकत महाराजांनी मग आता काय केलं सगळ्या वया बुडीला चला आपण बुडू नाही बुडू शकत. तू
मुलीला तरी कॉम्प्युटर मध्ये सेव्ह केलेल्या असतात तो दाखवू राहिला तू फक्त वर नाटक करू शकतो, पण ज्याला खऱ्याचा पत्ता माहित असतो तो खोट्याला बुडवत असतो माणूस. पण महाराज खोट्याला बुडवतात बघा या दुसऱ्या चरणामध्ये. दुसरं चरण हा तो डोह आहे ज्या डोहामध्ये या विश्वातली सगळी माया एका जागेवर एका चरणात जर संपवली असेल तर ते हे अभंगाचं दुसरं चरण आहे महाराज. दुसऱ्या चरणामध्ये पहिली पायरी देवाचे झाले आणि देवाचे झाल्यानंतर काय ताकद आली तर दुसऱ्या पायरीला जग समाप्त करण्याची ताकद दुसऱ्या पायरीला. अभंग बघ कसा वर चालला. काय पहिल्या पायरीत ताकद कोणती म्हणे सर्वस्व देवाला दिला वैष्णव झाला, वैष्णव डिग्री आली म्हणे. वैष्णवाची ताकद काय म्हणे सगळ्या जगाला संपवण्याची ताकद वैष्णव झाल्यानंतर आली दुसऱ्या चरणामध्ये. अभंगाचं मोठे पण बघा महाराजांचे शब्द साधारण नाही महाराज. या तरुणाहून एक उदाहरण सांगतो आणि माझी सेवा आटोपती घेतो. माझी वेळ संपलेली तुम्हाला संपल्यासारखी वाटायची बी नाही, पण माझा जीव घेता तुम्ही म्हणून मी संपले बाबा विठाला. हो राम सिया की करुण कहानी, एक है चंदन एक है पानी. या रामायणामध्ये सीता माता महावैष्णव आहे. सीता मातेला सोडण्यासाठी महादेव पाठवला महावैष्णवाला सोडवण्यासाठी. का वैष्णवच तेवढा महान होता म्हणून महादेव पाठवला. एवढंच नाही त्या वैष्णवाला सोडवण्यासाठी महादेव झटले, सगळे देव वानर होऊन झटले आणि राम नामाचा सेतू बांधला. त्याला राम सेतू म्हणतो. का कारण लंकेमध्ये बसलेली एक राजाची बायको नव्हती, लंकेमध्ये बसलेली एक राजाची कन्या नव्हती जनकाची, लंकेमध्ये बसलेली एक कोणाची सून नव्हती, तर लंकेमध्ये बसलेली ती महावैष्णव होती. तिचं नाव आहे जानकी माता. का कारण हनुमानजी म्हणतात प्रभू क हनुमंत विपती प्रभू सोई जब तो सुमिरन भजनन होई केतिक बात प्रभू जातू धानकी रिपुरी जीती आनिबे जानकी. हे प्रभू सीता सीता नाही म्हणे कोण आहे साक्षात महावैष्णव म्हणे. का म्हणे तिच्या भजन मी पाहिलं म्हणे, अशी गाते म्हणे. असं राम नामाचा छंद लागलेला आहे. रात्र दिवस डोळे अश्रूने वाहताय निजपद कमल ते नयन दिये मन राम पद कमल लीन. अरे परम दुखी भा पवन सुत देखी जानकी दीन. हे प्रभू स्वतःच्या पायाला डोळे लावलेले आहेत आणि रडत राहते आणि राम 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 पुकारते. प्रभू तिला सोडवावं लागेल कारण ती महावैष्णव आहे म्हणे. कशाहून महावैष्णव म्हणे काय सांगावं. रावण आला झाडावर बसलेलो अशोकाच्या झाडात त्या सुंदर शिखरावर नील पर्वत सुबेल पर्वत सुंदर शिखराच्या उंच झाडावर बसलेलो. खाली आईसाहेब होत्या म्हणे. रावण आला आणि रावण म्हटला काय का रावण सुमुखी सयानी मंदोदरी आदि सबरानी तव अनुचरी करो पण मोरा एक बार बिलोकुम मोरा. हे सीते सगळ्या राण्या तुझ्या दासी करून ठेवतो, सगळे ग्रह तुझे पाय पुसण्यासाठी सेवक करून ठेवतो, सगळी सोन्याची लंका अशी एखाद्या दिव्यासारखी ओवाळून फेकून देतो तुझ्यासाठी. तू फक्त एकदा माझ्याकडे डोळे वर करून बघ जानकी, मी तुझ्यासाठी काही करतो. प्रभू आमच्या आईनं एकदा डोळे वर करून पाहावं ना. तर आईने एक गवताची काडी घेतली आणि अशी धरली तृणधरी ओठ तृण समान. अभंगाचं दुसरं चरण आणि म्हणते सुनु दसमुख कद्योत प्रकाशा. अरे कबहू की नलिनी करी विकासा. हे रावणा मधी काडी धरली गवताची, याचा अर्थ काय. जास्त लपालपा बोलशील तर गवताची काडी तृणाग्नी वेळे समरस झाले असं होतं ना. तसं मी जर सतपती व्रत आहे मी एवढी मोठी वैष्णव आहे, माझी सगळी देवावर माया, डोळे वर उचलले तर तुला जाळून गवताची काडी जशी भरा जळते तसं तुला जाळून भस्म करण्याची ताकद आहे रे. म्हणून गवताची काडी धरली. दुसरी गवताची काडी धरली काय. अरे वेळ पडली ना गवताची काडी तुच्छ असते, कोणी लाथाडीत चालतं. तसं हा देह तुच्छ आहे आणि तुझ्या आणि माझ्या आणि माझ्या प्रभू रामचंद्राच्या मध्ये जर या देहामुळे वियोग होत असला ना गवताच्या काडीसारखा स्वतःचा देह जाळून भस्म करून टाकेल पण तुझी होणार नाही. याला म्हणतात जन तन धन केले
तृणाही समान ऐका नाही एक गवताच्या काडीसारखे आणि म्हणते काय तृणधरी ओट कहती बैदेही सुमिरी अवधपती इथं नाव घेतलं अवधपती अवधपती म्हणजे अयोध्येचा राजा अयोध्येचा राजा कोण आहे राम नाही कृपया गैरसमज कराल भरत नाही मग अयोध्येचा राजा कोण आहे माहितीये का अयोध्येचा राजा रामाने राज्याभिषेक घेतलेला नव्हता भरताने राज्याभिषेक घेतलेला नव्हता 14 वर्ष पादुका कुठं होत्या नंदीग्रामला प्रभू रामचंद्राच्या सिंहासनावाने सिंहासनावर ठेवलेल्या कोणीचा अभिषेक घेतला नाही पण गवताची काडी धरून पोरगी बोलली अरे सहज नाही आम्ही जन्म घालू राहिलो महाराज जानकी मातेचा शोध करू राहिला माझ्या मते आता ह्या जन्मातले मी 23 वर्ष घातली इथून पुढे अजून एक 5-25 जन्म घातले का तेव्हा सीता मातेचं थोडं थोडं कळायला सुरू होईल मला असं वाटतंय विठाला गवताची काडी हातात धरली पोरगी बोलली राजा जनकाची संस्कार काय असतात दादा आमच्या त्या खालच्या गावचे एक राम भक्त पहिले अन्नाच्या अगोदर ते राहायचे ते म्हणायचे 4-2 वर्ष संग होते आणि ते म्हणायचे काय अरे संसार तर कोणी करीन पण संस्कार करणं महत्वाचं म्हणून संस्कार बघा काय गवताची काडी हातात धरली आणि काडी हातात धरून जनकाची बाळा बोलते ए रावणा मी अवधपतीचं स्मरण करते अवधपती कोण आहे राजा दशरथ माझा सासरा त्याचं स्मरण करते का कारण तोही महावैष्णवच होता त्याने काय केलं माझ्यासारखी साधना केली सगळं रामाशी जोडलेलं आणि राम प्रभूच्या आणि त्यांच्यामध्ये देह आडवा यायला लागला ना राम प्रभूचा वियोग झाला ना गवताच्या काडीसारखा तुच्छ समजून एका क्षणात 6 वेळा राम नाम घेतलं आणि देहाचा त्याग केला माझ्या राजा दशरथाने पण राज्य सुखामध्ये गुंतून राहिले नाही रावणा याला महावैष्णव म्हणतात जे गवताच्या काडीसारखे बाकीचे नाते तुच्छ मानतात आणि ते फक्त एकच करतात काय विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई Sita
बाकीचं मानलं, फक्त देवच मानला सर्वस्व. म्हणे असा वैष्णव कोण, कोणत्या प्रकारचा? म्हणे तो 4 पायाचा असो, 2 पायाचा असो, तो 10 पायाचा असो, तो माणूस असो, तो स्त्री असो, कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही प्रकाराचा असो, तो वैष्णव आहे ज्याने सर्वस्व देवाला दिलं. अभंगाचं शेवटचं चरण. पडता जड भारी तुका म्हणे तुका म्हणे याती, तुका म्हणे याती, तुका म्हणे याती, तुका म्हणे याती. हो का तयाची भलाती, हो का तयाची भलाती, नाही अनिक प्रमाण, नाही अनिक प्रमाण. तन धनातन जन, तन धन तृण जन. Ah
शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतायत तो वैष्णव कोण आहे इथं याती शब्दाचा अर्थ जात नाही लावायचा. कोणत्याही प्रकारचा तो चार पायाचा जनावर का असाना या भक्तीचे नावे चतुष्पदादी आघवे वैकुंठीची राणीवे योग्य केले. इथं जाती भेद नाही, इथं प्रकार वाचक याती शब्द लावायचा. कोणत्याही प्रकार तो माणूस असू द्या, तो बैल असू द्या, माऊलीच्या रथाला जोडलेला आहे का नाही, तो घोडा असू द्या, जगद्गुरु तुकोबरायांच्या पालखी सोहळ्यातला आहे का नाही, तो काही असू द्या, तो काय तो वैष्णव आहे. फक्त त्यांनी काय केलं पाहिजे, सर्वस्व मला दिलं पाहिजे, मी त्याची आई होऊन सांभाळतो. आपण आई होऊन आश्रमाला सांभाळलं जाणं वैष्णव लोकांनी. वैष्णव सेवा आश्रम असं नाही की आम्ही काहीतरी मोठे, आम्ही या वैष्णवांचाच एक भाग आहोत. तुम्ही जसे वैष्णव आहात तसे आम्ही वैष्णव आहोत. ते काम माऊलीनं दिलं, ते काम स्वामीजींनी हातात दिलं आणि या जीवनाला एक वेगळं कलाटणी 3 जानेवारी पासून बसली बघा. ही जी 3 जानेवारी आली होती 2026ची, वाटलं नव्हतं जीवनामध्ये कधी या देहाला एवढं मोठेपण येईल म्हणून, पण दिलं तर ते मोठेपण याच्यासाठी नाही दिलं का त्याच्यावर रुबाब गाजायचा. ते मोठेपण, ती डिग्री फक्त एका गोष्टीसाठी दिली होती, या रामाची सेवा करायची समाजाची. पण नाव आलं हनुमान, बस त्यात हनुमानाला शोभल असं काम करावं लागेल. हा वैष्णव सेवा आश्रमाचा संकल्प आहे. वाणी महाराज रात्रंदिवस, आता हा संकल्प नुसता एकाचा होता अगोदर, पण आता वाणी महाराज मला गाव करण्यासाठी हनुमान चालीसेला स्वतः पुढं होतात, स्वतः मदत करतात. तळमळीला कुठं बाहेर गेलं तर सगळं व्यवस्था आश्रमाचं सगळं वाणी महाराज पाठीमागं बघू राहील. या लेकर पंचक्रोशीतल्या गावामध्ये एखाद्याला कमी पडले, या 4-2 गावामध्ये वाणी महाराज जातात, सहकार्य करतात. हे दोन असणारी ताकद एकत्र येऊन हा सोहळा मोठा होत आहे, काम मोठं होत आहे आणि मोठे सहकारीही याच्यासाठी उभे राहत आहेत. आवर्जून सांगतो, मी सांगितलं होतं ते अभंगावर बोलेल, कारण बाकीचं बोलायला लागलो तर अभंगाला बोललोच नसतो तर मग नरकातलं तिकीट पक्क आहे भाऊ. कारण कसं आहे भाऊ, हे आले ते आले, हे आले ते आले, आणि मग म्हणायचं आता आपण अभंगाचा आधी एकच चरण सोडू, तो हे 2 चरण पक्के नरकाला गेले तर पुढच्या वर्षी बघू ऐका नाही. मग एक आरती बोलता 15-20 मिनिटं, 30 मिनिटं, 40 मिनिटं निघून गेलो, अभंगाला राहिलं काय. म्हणून वैष्णव सेवा आश्रमाचा असं समजा की सप्ताह करणाऱ्या मंडळी जे काय असतील इथं जे ऐकले त्यांच्यासाठी एक चांगला दाखला आहे की बाबा तुम्ही कीर्तन करा, काय बोलत ते आम्ही बोलतो ना गावकरी, आमच्यातून एक जण उठल तर सगळं सांगल, कोण आले कोण गेले कोणी काय दिलं, हे व्यवहार एका बाजूला ठेवू आणि परमार्थाचं पार्ट एका बाजूला ठेवू. त्याच्यामुळं होतं काय, त्याच्यामुळं फक्त श्रोता जो कीर्तनाला आलेला आहे ना, कीर्तन ऐकायला त्याच्या कानाची धनी भेटून जाते देवाचं ऐकून. त्याच्यामुळे त्याच्यासाठी ते चांगलं आहे. समोर सगळ्याच्या मध्ये श्रेष्ठ जर कोण असेल तर हा बसलेला श्रोता आहे जो देव ऐकण्यासाठी आला. म्हणून हा प्रयत्न चालू आहे. आपण एवढ्या गोड अंतकरणाने इतके सगळे राजे महाराजे मंडळी, आमचे पंचक्रोशीतले सरपंच मंडळी पाठीमागं बसतात. त्यांची खासियत या पंचक्रोशीमध्ये, आमच्या पंचक्रोशीमध्ये नगर जिल्ह्यातल्या शेवगाव तालुक्याच्या राजकारणाचे महत्वाचे माणसं आहेत, पण कधी एकमेकाला प्रदूषण होऊ देत नाही. मला का, परमार्थाचं काम असेल परमार्थाच्या मंडपात आवर्जून येऊन बसतात, सगळे बसतात, गंध लावतात, मस्त मजेत आनंदाने पांढरे कपडे घालून बसतात. आम्हाला त्याचा सार्थ स्वाभिमान आहे. आणि आजपर्यंत वैष्णव सेवा आश्रमाला कधीच राजकारणातून एक तिळभर अजिबात विरोधाची भूमिका नाही. आजपर्यंत काय वर्ष असतील त्याच्यामध्ये एका माणसाने कोणी असा विरोध केला असं नाही जाणार. आजपर्यंत केलं तर फक्त या मायबापाने आम्हाला सांभाळलं लेकरासारखं, बस एवढं समजू शकतो. आईचं ध्येय होऊ दिलं नाही. मायबाप आहात, काही चूक भूल होत असेल तर क्षमा करा. मी परत एकदा सांगतो, माझ्या वर्ष ध्यानात राहत नाही आणि वाणी महाराजाच्या ध्यानात राहतात. याचा अर्थ वाणी महाराज जेलमध्ये नाही, वाणी महाराज जेलमध्ये नाही राहत. ही त्यांची कृपा आहे. त्यांनी थांबवलं म्हणे बाबा इथं थांबा, इथं थांबवून कुठंतरी राहायचं एका धरतीच्या तुकड्यावर. आणि महाराजांचे वडील मला बोलायचे आळंदीला, तुम्ही बाबा एवढे पुरुषार्थी लय पैलवानी ना, तर मग असं अशा जागेवर काम सुरू करा का ज्या ठिकाणी तुमची गरज आहे. असं काकाचं वाक्य होतं मला आळंदीला आश्रम होण्याच्या अगोदर. आणि या ठिकाणी आश्रम सुरू झाला.
ही संकल्पना वाणी महाराजांची होती. मागं आमचं मन चाललं होतं ऋषिकेशला जाण्याचं, पण महाराजांनी थांबवलं. आणि थांबवलं तर वाया नाही गेलं दादा. काय हे लेकरू बसलंय बघा, वारकरी शिक्षण संस्थेच्या पायरीच्या जवळ पोहोचलं लेकरू. मला नाव नाही सांगत, असे अनेक विद्यार्थी हे समोर लेकरू बसले, सर्व मृदंग बिदंग वाज. त्या दिवशी नगरला गेलो, आमचं लेकरू कानिक पंडित त्या मस्त मोठमोठाले सप्ते वगैरे करून राहिले, मस्त कीर्तन वीर्तन कित्येक कुठं गेलं लेख सापडते, कुठं गेलं लेकरू सापडतं. वैष्णव सेवा आश्रमाच्या शाखा मोठे आहेत, कारण त्याला पाणी घालणारा हा एवढा वैष्णव आहे. त्यांना नमस्कार. थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल.